विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझा अभ्यास होत नाहीये आणि माझ्याकडून होईल असं मला वाटत नाहीये. मी नाही एक्झाम देणार. मी खूप तणावात आहे. एक प्रकारचं डिप्रेशन येतंय. असं तुम्हाला वाटतंय? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पण तुम्ही अतिशय चुकीचे आहात लक्षात घ्या. एवढं फेल्युअर कुठल्या गोष्टीला घाबरलाय? आयुष्याच्या सुरुवातीची ही परीक्षा आहे लक्षात घ्या. आयुष्यभर रोज परीक्षा असणार आहेत. रोज स्ट्रगल आहे. रोज धडपड करायची आहे. मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला प्रश्न पडला असेल, काय चुकलंय माझं? काही चुकलेलं नाहीये. मी केलाय अभ्यास. बघा, अशी मुलं आहेत, की जे काहीच करत नाहीयेत. मी त्यांच्याविषयी नाही बोलत. त्यांना कधी तणाव येणारच नाही मला माहिती आहे. ते आयुष्यभर दुसऱ्याला तणाव देतील. आई-वडिलांना तणाव देतील, कोचिंग क्लासेसवाल्यांना तणाव देतील. स्वतः मात्र निवांत लाईफ एन्जॉय करतील. गंमत सांगू का? माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. एक 8-10 वर्ष झाले मी अजून विसरलो नाही तो अनुभव. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की इंग्लिशच्या पेपरनंतर 5 दिवस सुट्टी असते. मी 5 दिवस मुलांचा अभ्यास घेतो दरवर्षी. ऑब्व्हियसली त्यावर्षी पण घेतला. उद्या फिजिक्सचा पेपर आहे. रात्री 10:30 वाजेपर्यंत मी अभ्यास घेतला आणि मुलांना म्हटलं, "ठीक आहे, आता जावा, घरी जाऊन झोपा. उद्या उठून रिव्हिजन करा आणि मग पेपरला जावा." 10:30 ला सोडलं, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी झोप नव्हती लागली मला. मी 12:30 वाजेपर्यंत जागच होतो. मग चला कोपऱ्यापर्यंत फिरून येऊया म्हटलं. चालत. कॉलनी आमची खूपच छान आहे बरं का लक्षात घ्या आणि सातारा तर आमचा एकदमच छान आहे. 12:30-1 काही फरक पडत नाही हां. मेन पॉइंट काय? मी जेव्हा कॉलनीतून चालत होतो, अंधार होता त्यावेळेस लाईट वगैरे नव्हत्या. त्या मुलांना कळालंच नाही मी आलोय ते त्यांच्या जवळ. ती मूर्ख मुलं कोपऱ्यावर ओके, गप्पा मारत बसली होती. मी 10:30 ला सोडलं. 2 तास यांच्या गप्पा. बरं काय अभ्यासाचं डिस्कशन चाललं होतं? नाही. मग या मुलांसाठी हा व्हिडिओ नाहीये. पण हा व्हिडिओ मग आहे कोणासाठी? खूप सेन्सिटिव्ह मुलं आहेत. ज्यांचं 10वी पर्यंत कौतुक झालंय. एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत ती लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी पण आता होईना झालंय. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या 8th, 9th आणि 10th स्टँडर्डच्या मुलांना शिकवताना नेहमी सांगतो, की धड्याकाळचे प्रश्न पाठ करायचं बंद करा, रट्टा मारायचं बंद करा. तुम्ही ती कन्सेप्ट समजून घ्या, त्याच्यावर अभ्यास करा. मग भलेही थिअरी क्वेशन येऊ दे, जमला पाहिजे. एम-सी-क्यू केलं पाहिजे. एम-सी-क्यू आली तर ती जमलं पाहिजे. कुठलाही प्रश्न येऊ दे, लिहायला जमलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, शॉक बसला मला जेव्हा मुलानं स्पेलिंगमध्ये नोनचं स्पेलिंग बघा, N-O-N लिहिलं. ॲक्चुअली K-N-O-W-N, नोन ॲज. कॉन्व्हेंट मधली मुलं आहेत, इंग्लिश मीडियम मधली मुलं आहेत, तरी गोंधळ घालतायत. बरं, ठीक आहे. तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहात. तुम्हाला वाटतंय माझं काहीतरी चुकलंय, त्यामुळे होत नाहीये अभ्यास माझा. मी सांगितलं तुमचं काही चुकलेलं नाहीये. कदाचित तुम्ही बोर्डच्या एक्झामकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. जेही केला करायचा प्रयत्न केला, तिथेही योग्य मार्गदर्शनाच्या अभावी तेही झालेलं नाहीये. मग या स्टेजला तुमचं मन तुम्हाला म्हणतंय, "तुला जेईई नको करूस." नाही परफेक्ट. घरातले म्हणतायत, "एवढं केलंस का सोडतोयस तू?" तो तणाव आहे. बरं माहिती बोर्डचं काहीच येत नाहीये. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो, आता यापुढे काय केलं पाहिजे हे मी सांगणार आहे. तुमचे प्रश्न आहेत. तुमच्या मनातले प्रश्न मी ओळखतो कारण दरवर्षी तोच अनुभव घेतोय. अक्षरशः काहीच मी फोन उचलतच नाहीये. 8-8, 10-10, 15-15 मिनिटं मुलं अशी रडत असतात किंवा तणावात असतात. अरे कसला तणाव? नका घेऊ प्लीज. मी तुम्हाला सांगतो एक कॉमेंट मी शक्यतो असं देणार नव्हतो, पण गरज वाटली या व्हिडिओसाठी म्हणून देतोय. बघा, कॉलेजच्या फिजिक्सच्या प्रिलिमचा पेपर होता. अगदी सगळेच क्वेशन तुम्ही दिलेल्या आय-एम-पी मधले होते. आता मी जे आय-एम-पी देतोय ते पी-वाय-क्यूज आहेत. ओके. मला खूप, खूप तुम्हाला सांगायचंय महत्त्वाचं. तुम्ही ना एखादे शिक्षक असतात विचित्र, त्यांना द्या सोडून. पण 99% शिक्षक खूप चांगले असतात. मी तुम्हाला लास्ट टाईम पण उदाहरण दिलंय, की जे पेपर सेटर आहेत, मॉडरेटर आहेत, चीफ मॉडरेटर आहेत लक्षात घ्या. त्यांचं एकच म्हणणं आहे, की आम्ही मुलांना पेपर कसा सोपा जाईल असाच डिझाइन करतो. एकदम अवघड पेपर आम्ही देतच नाही. मग मुलं कशाला विनाकारण तणाव घेतायत. बरं मग आता याच्यापुढं मी काय करायचं सांगतो. ते केलं तर ठीक आहे बरं का लक्षात घ्या बाळांनो आणि करावंच लागेल, करावंच लागेल. पहिली गोष्ट म्हणजे ॲट एनी कॉस्ट टेस्ट द्यायच्याच आहेत. मी प्रोव्हाईड करतोय तुम्हाला. मी देतोय तुम्हाला, शेड्यूल पण दिलंय तुम्हाला. नाही माहीत तर अरे परत आता प्लीज बाळांनो, जुन्या मुलांना कंटाळा येईल लक्षात घ्या. तरी पण सांगतो 5 तारखेचा पेपर झालाय आपला, 10 तारखेचा पण झालाय. आता 15 तारखेला मॅथ्स आहे.
पी-सी-एम आणि तोच क्रम पुढे राहणार आहे 18, 21, 24 पी-सी-एम पुढे राहणार आहे 26, 28, 30 पी-सी-एम आणि मला खात्री आहे इथं स्कोर आहे त्याच्यापेक्षा इथं इम्प्रूव्ह होणार आहे आणि त्याच्यापेक्षा इथं इम्प्रूव्ह होणार आहे. मग आजपासूनची स्ट्रॅटेजी काय माहितीये का? झाला आज केमिस्ट्रीचा पेपर. मी असे 10 जानेवारीला मी हा व्हिडिओ अपलोड करतोय बरं का, म्हणून मी आज बोलतोय 10 जानेवारी. आम्ही काय ठरवलं माहितीये का? आमच्याकडे 8 दिवस आहेत फिजिक्सचा अभ्यास करायला. रोज 2 ते 3 टॉपिक आम्ही कव्हर करणार आहे. बरोबर मॅथ्सची पण तयारी करणार आहे. बरोबर जिओग्राफी सुद्धा करणार आहे आणि 11 तारखेपासून क्लासमध्ये, ऑफलाईन क्लासमध्ये इंग्लिशचे लेक्चर स्टार्ट होणार आहे. बघा बॅलन्स्ड स्टडी करायचं. तुम्ही सुद्धा. का? करा ना, करा. होणारच. का नाही होणार? 8 दिवस आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, पहिल्या फिजिक्सच्या पेपरमध्ये माझ्या ऑफलाईनमध्ये 8-9 मुलं असतील 100 पैकी ज्यांना सिंगल डिजिट स्कोर होता. मला माहिती आहे, या पेपरमध्ये ती सगळी मुलं 20 प्लस कडे जाणार आहेत. मी असं म्हणत नाही 70 पैकी 70 आणि या पेपरमध्ये ती मुलं 30 कडे आणि बोर्डला त्यांना मी 50च्या पुढे नेऊन दाखवतो. म्हणजे जवळ-जवळ फिजिक्समध्ये आमचं टार्गेट 80 प्लस असणार आहे. एव्हरेज मुलांचं. टॉपर तर पैकीच्या पैकीच पाडायचे तुम्हाला. पण तो टॉपर आहे हे लक्षात ठेव बरं का. मी तुम्हाला सांगतो जो तणाव आहे ना, तो डोक्यातून काढून टाक. तणाव मला आला होता. 1997 साली खूप तणाव आला होता. मी तुम्हाला सांगू का? खूप म्हणजे खूप. असं वाटायचं, की आपल्याला सपोर्ट करायला कोणच नाहीये. आई, मी तुम्हाला सांगतो, आई नेहमी सपोर्ट करते. पण आईजवळ बोलायची हिम्मतच होत नव्हती, की मला काही येत नाहीये ते. जमत नाहीये. का? लहान बहीण-भाऊ त्यांच्यासमोर एक वेगळीच इमेज, की हुशार आहे, हे आहे, ते आहे सगळं. नाही, मी हुशारच होतो, पण चुकलो मी. चुकलो इनिशियल स्टेजला. बोलायला घाबरलो. ओके. मला समजत नव्हतं ते 11th-12th नव्हतं समजत. 10वी पर्यंत मराठी मीडियम होतं. मग प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, तुमच्या पालकांशी बोला. आपल्या टेस्ट फॉलो करा. फ्री टेस्ट मी या तुम्हाला देतोय. सही त्याचे काय चार्जेस घ्यायचे सांगा बघू. तुमचं तुम्हीच देताय. कुठे तुमचे पेपर मी तुम्हाला चेक करून देतोय. पण तुम्ही देताय. ऑफलाईनमध्ये मी घेतोय. माझी अपेक्षा आहे तुम्ही पण हे करा. प्लीज करा बरं का. प्लीज करा. कुठल्याही गोष्टीचा तणाव बिलकुल घेऊ नका. बरं हे झालं बोर्डसाठी. सी-ई-टीसाठी आपण 9 जानेवारीपासून पुढचे 24 दिवस सलग पी-सी-एम परत पी-सी-एम म्हणजे 9 तारीख, 10 तारीख, 11 12, 13, 14 आणि टॉपिक सलग बरं का. म्हणजे काल 9 तारीख असेल तर पहिल्या 2 टॉपिकची टेस्ट झालेली आहे. केमिस्ट्रीचे आज पहिले 2 टॉपिक आहेत. मॅथ्सचे उद्या पहिले 2 टॉपिक आहेत. 12 तारखेला केमिस्ट्री फिजिक्सचा तिसरा आणि चौथा टॉपिक. अशा रीतीनं सगळे टॉपिक पुढच्या 24 दिवसात कव्हर होतील. होतीलच कव्हर लक्षात घ्या आणि करणार आहोत आपण. बास आता ते रडका आवाज नकोय मला ऐकायचा नाहीये. कॉन्फिडन्स मला असे तुमचे कमेंट्स हवे आहेत सगळ्यांचेच, की छान गेला पेपर. मी म्हणतोय 70 पैकी तुम्ही फायनल एक्झाममध्ये 30 मार्काचा जरी अटेम्प्ट करून आला ना फिजिक्स 30 विथआऊट एम-सी-क्यू बोलतोय. एक्स्ट्राऑर्डिनरी पेपर आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतोय 100 पैकी मुलांचा स्कोर 35 ते 45च असतो फायनल एक्झाममध्ये. मी बऱ्याच मुलांचं बघितलंय त्यातले 30 मार्क कॉलेजने दिलेले असतात. मग अशा वेळेस तुम्ही विथआऊट एम-सी-क्यू एवढा अटेम्प्ट करताय. एम-सी-क्यूचे मार्क आणखीन पुन्हा काउंट केले, तर झाला की स्कोर जबरदस्त. ओके, मग चला. आता बिलकुल ह्या गोष्टी मनात आणायचे नाहीयेत. सुरुवात करायची आहे. हो आणि तुम्हाला कळालं का? मी रोज संध्याकाळी व्हिडिओ द्यायला सुरुवात केली. ओके, मग 9 जानेवारीलाच मी एक व्हिडिओ अपलोड केलाय टुमॉरोज स्टडी प्लॅन. तसं मी रोज तुम्हाला देईन बरं का लक्षात घ्या. आदल्या दिवशीच देईन, की उद्या काय करायचंय. म्हणजे कुठल्या टेस्ट आहेत ते पण तुम्हाला कळेल. मग तुम्ही फॉलो करायला विसरू नका. 10च्या दरम्यान 10, 10:15, 10:30 असा तो व्हिडिओ रोज अपलोड होईल बरं का लक्षात घ्या. आणि दिवसभर काय झालंय याचं डिस्कशन करूया आपण. कशी मुलांनी टेस्ट दिली, काय डाउट होते, काय हे जमलं तर डिस्कस करूया आपण. दुसऱ्या दिवसाचा स्टडी प्लॅन देऊया. मग या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर होतायत. तुम्ही चॅनलला फॉलो करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.